नमस्कार. आज आपण 5.2 मधील सराव संच किंवा प्रॅक्टिस सेट त्यातले राहिलेले गणित पाहणार आहोत. 7 गणित आपली झालेली आहेत. आता त्यातली पण 8 ते 12 मधलं 10वं या त्रिभाजन करणारं किंवा ट्रायसेक्शनचं गणित आपलं झालेलं आहे. आता आपण 8व्या गणिताकडे जाऊयात. मी आधी मराठीत वाचतो. त्रिकोण एबीसीचा जी हा मध्यगा संपादाला इंग्लिशमध्ये सेंट्रॉइड म्हणतात. पॉइंट जी इज सेंट्रॉइड, तो मध्ये असतो इथं. मग ए बी सी, त्रिकोण एबीसी म्हटलंय. ए बी व जी चे निर्देशक दिलेले आहेत बघा अनुक्रमे. ए बी आणि जी चे दिले बघा. ए चे -14 -19, बी चे 3 5 आणि ते जी चे -4 -7. तर सी चे काढायचे तुम्हाला. x1 y1 x2 y2 हे x3 y3, x1 y1 x2 y2 हे जे असतात ते xy असतात. तर सी चे निर्देशक काढा. गणित समजलं. आता इंग्लिश मध्ये वाचतो बघा. इन ट्रायंगल एबीसी जी -4 7 इज अ सेंट्रॉइड दिलाय. a -14 -19 b 3 5 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. सी चे कोऑर्डिनेट वाटलं तर तुम्ही अशा आकृती काढा. तुम्हाला जर कळत नसलं तर झालं. मग बघा x1 y1 x2 y2 x3 y3 x y -14 -19 3 5 x3 माहित नाही, y3 माहित नाही, -4 -7. झालं. इथे म्हणायचं बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने. सूत्र माहित पाहिजे. भागिले 3 आहे बरं का. वर किती आहेत म्हणून भागिले 3 आहे. मग ते बिंदूचे सूत्र तर वर 2 होते म्हणून खाली 2 आहे. x ची किंमत -4 आणि y ची किंमत -7. सूत्र किती आले फक्त. चला आता x1 बघा. x1 बरोबर ठेवा -14 x2 +3 आहे, x3 माहित नाहीये भागिले 3 y1 -19 हा अधिक आहे म्हणून +5 -19 +5 y3 फक्त भागिले गुणिले आणा. -4 × 3 -4 × 3 चिन्ह समान बाजूला केली. साइन डिफरंट सबट्रॅक्शन 11 मोठ्याचं साइन मोठ्याचं चिन्ह दिलं किंवा नंतर आणू आपण याला भागिले. हे असंच ठेवलं. साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन असमान चिन्ह बाजूला केली मोठ्या चिन्ह दिलं. साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन 14 5 19 मोठ्या चिन्ह. आता भागिले 3 गुणिले होईल. गुणाकारात एकच मायनस साइन, 1 मायनस साइन वजा राहील. 1 मायनस साइन एक वजा चिन्ह म्हणून वजा. साइड चेंज करा. हे इकडून घ्या, इकडून द्या. x3 काढायचा आहे ना. x हा तिकडे गेला अधिक होईल. -11 + 11 झाला. -21 + 14 हा फक्त तिकडे गेला अधिक झाला. मायनसचा प्लस झाला. साइन डिफरंट चिन्ह समान बाजूला करा मोठ्या चिन्ह. साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन बाजूला करा मोठ्या चिन्ह द्या आणि उत्तर लिहून टाका. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी आर -1, -7 बिंदू सी चे निर्देशक कंसामध्ये -1 -7 आहे. या ठिकाणी 8वं गणित झालं. आता 9वं गणित.
सोपं आहे की नाही? हे एकदम सोपं होतं. आता नव्या गणिताकडे या. पुन्हा सांगतो 10 झाले मगाशी मी सोडून दिलेलं आहे तसं. मगाशी म्हणजे मागच्या तासाला. आता 10वं गणित, सर 9. A, B आणि C आर द कोऑर्डिनेट ऑफ द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. A H -6, B 2 3, C -6K, whose centroid is 1 5. फाइंड H and K. H आणि K काढायला. परत पहा, मराठी वाचतोय. मध्यका संपात G 1 5, हा मध्यका संपात 1 5 असलेले A H - 6, B 2 3 आणि C - 6K शिरोबिंदू आहेत. त्रिकोणाचे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. तर H व K ची किंमत काढा. एकदम साधं सरळ सरळ गणित आहे. x1 y1 आणि हे xy. चला x1 x2 x3 x. चला x1 h y1 -6, x2 2 y2 3. खूप सोपं आहे. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, मध्यगा संपात बिंदूचे सूत्राने. पर्यंत किमती भरा फक्त. x ची किंमत 1 आणि y ची किती आहे 5. चला x1 h, x2 अधिक आहे म्हणून अधिक 2 आणि हा वजा आहे म्हणून -6. जसं तसं घ्यायचं. y1 -6 अधिक 3 अधिक k, x1 y1 y2 y3. हा 1 h, हे दोघांमध्ये चिन्ह समान बाजूला केलं, मोठे चिन्ह द्या. साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन. 7 2 गेले 4. इथं तसंच भागिलेचं काय होईल गुणिले. आता सोपं आहे ना हे. साइड चेंज करा. वजा तिकडे गेल्यावर अधिक होईल. वजा तिकडे गेल्यावर अधिक होईल. जमेल ना पुढचं? ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं 9वं गणित झाले. 10वं सेम मी सोडून दिलेलं आहे. आता आपण जातोय 11व्या गणिताकडे. नीट लक्ष द्या. सोपी एक उदाहरण आहे, तर सोपं सोपं करून दुर्लक्ष होतं. मग आता 11व्या गणिताकडे. आता ही गणितं थोडीशी मोठी आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्यायचे. A -14 व B 6 - 2 असलेल्या AB चे रेषाखंड AB, रेषाखंड AB इथे -14 -10 6 - 2. 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. 4 एकरूप रेषाखंडात म्हणजे 4 तुकडे करायचे त्याचे समान. मग अशी पाहिलं आपण त्रिभाजन ट्रायसेक्शन 2 घेतले होते म्हणून 3 झाले. मग 4 करायचे म्हणजे 3 बिंदू घ्यावे लागतील. इथे घेतो, इथे घेतो आणि इथे घेतो. बघा 1 2 3 4 1 1 1 1. किती भाग करायचे? 4. नीट बघा आता. If A -14 -10, B 6 - 2 is given, find the coordinate of the points which divide segment AB into 4 equal parts. 4 समान भागात 4 भाग करायचे, 4 पार्ट करायचे म्हणून 3 पॉइंट घ्यायचे. 1 2 3 आणि सगळे सारखे. इथं होईल C, हा D आणि हा होईल E. कळतंय का? म्हणजे C चे
ए बी सी डी आणि याचे ई एफ कोऑर्डिनेट घेतले आणि हा भाग 1 1 1 1 हा. आता तुम्ही जर नीट डोकं चालवलं बघा 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 2 म्हणजे हा कोण झाला हो डी. हा एसी एसी बरोबर सी डी बरोबर डी बरोबर ई बी दिलेले. बिंदू डी हा रेघ ए बी चा मध्यबिंदू आहे. पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. आता बघा हा मध्यबिंदू आहे ना, x1 y1 x2 y2 याची काय होती xy. सांगा x1 किती -14 y1 -10 x2 6 y2 -2 x बरोबर c बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मध्यबिंदूच्या सूत्राने x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2. चला सूत्रात किमती भरू. सांगा x ची किंमत किती आहे c, y ची d. डोकं चालवायचं नाही, किमती भरायची. x1 -14 x2 अधिक हे म्हणून अधिक y1 -10 y2 -2 म्हणून वजाच घ्यायचं. जसं तसंच घ्यायचं, चिन्ह समान, वजाबाकी करा. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 14 6 गेले 8 6 14 मोठ्या साइन सेम ऍडिशन समान चिन्ह बेरीज करा. बेचौका उत्तर लिहून टाकायचं. बिंदू सी चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. इंग्लिश मध्ये लिहा, मराठीत लिहा. दोघांनी सेमी आणि सेमी इंग्लिश मध्ये, मराठी आणि मराठीत. झालं इथपर्यंत. चला इथे देऊन टाका -4 -6. आता परत बघा बरं, हे दोघं बघा इथे भाग इथे भाग, म्हणजे हा जो एडी आहे याचा सी मध्ये बिंदू आहे. मग बिंदू सी एडी चा मध्यबिंदू आहे. पॉइंट सी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एडी. इथं वाटलं आकृती काढा. ए -14 -10 डी -4 आणि इथं कोणता आहे सी. बघा सी इज मिड पॉइंट ऑफ एडी. हा होईल x1 y1 हा xy. x1 -14 y1 -10 x2 -4 y2 -6 x बरोबर a आणि y बरोबर b. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूच्या सूत्राने. चला x म्हणजे कोण आहे a, b हा कोण आहे b. चला x1 सरळ किती भरायचे. x1 -14 आणि x2 पण वजा आहे म्हणून -4 y1 -10 आणि y2 -6 आहे. समान चिन्ह बेरीज करा. मोठ्या चिन्ह साइन सेम ऍडिशन बिगर साइन. पेन न वाट वजा चिन्ह तसंच 3 8 16. हा आता ये उत्तर लिहून टाका. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट CR -9 -8. बिंदू सी चे निर्देशक -9 स्वल्पविराम -8 आहे. इथपर्यंत कळलं. आता परत पुन्हा नीट पहा. आता हा राहिलेला भाग तुम्ही करायचा बरं का. कोण राहिला ई. बघा इथे एक तुकडा इथे एक तुकडा आहे. मला सांगा
ई हा बीडीचा मध्यबिंदू आहे. पॉइंट इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बीडी. आकृती काढा वाटलंच तर. डी बी, डी चे निर्देशक बघा कोऑर्डिनेट -4 -6 आणि ई चे ef x1 y1 x2 y2 आणि xy. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या प्रमाणे जमेल का? आता तेच सूत्र वापरायचं सोडवायचं. ef मिळतील म्हणजे ई चे मिळतील. संपलं. अतिशय सोपं गणित. आता मला असं वाटतंय एकच गणित राहिले बघा, लास्ट एक्झाम्पल. ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे 5.2 हा सराव संच म्हणजे प्रॅक्टिस सेट संपेल. बघा मराठीत वाचतो आधी. ए 20 10 बी 0 20 आर गिवन. सॉरी, इफ ए 20 10 and b 0 20 are given, find the coordinate of the point which divides segment AB. Segment AB. Segment AB. Okay. A चे काय तर 20 10 and B चे 0 20. Find the coordinates of the points which divide segment AB in the 5 congruent parts. 5 समान भाग ए बी असलेल्या रेख ए बी चे 5 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. 5 एकरूप भाग. आता 3 भाग करायचे तर 2 बिंदू घेतले. 4 भाग करायचे तेव्हा 3 घेतले. 5 भाग करायचे म्हणजे 4 बिंदू घ्यायचे. 6 बघा 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 बिंदू. बघा बरं, हा एक भाग 2 3 4 5 भाग झाले. इथं सी डी ई आणि एफ. ए बी सी डी ई एफ आणि जी एच. सगळे भाग सारखे. तर आता बघा बरं का, ही आकृती महत्वाची सगळ्यात. इकडे 2 भाग सोडले, इथं धरलं मी. इकडे 2 भाग होतात, इकडे 3 होतात. मध्यबिंदू नाही, मिड पॉइंट होत नाही, मध्यबिंदू होत नाही. याला जर घेतलं तर इकडे 3 होतात, इकडे 2 होतात, मध्यबिंदू होत नाही. इथं जर घेतलं तर इकडे 1 इकडे 4 भाग होतात. मग इथं आपल्याला आधी विभाजन सूत्र म्हणजे सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. मग काय करतं बघा, आधी याचं करतं. तर बघा बिंदू सी हा रेख ए बी ला, बघा सी हा रेख ए बी ला इकडे एकच भाग आहे आणि इकडे 1 2 3 4 भाग आहेत ना. एकाच्या गुणोत्तरात विभागतो. पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो 1:4. बरोबर आहे का? बघा समजा इथे घेतलं, एखादी म्हणत सर मी असं लिहिते पॉइंट डी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 2 भाग 3 भाग 2:3 चालेल. म्हणजे तुम्हाला डी चे मिळतील. म्हणजे बिंदू सी हा ए बी ला इकडे 2 भाग इकडे 3 भाग 2:3 गुणोत्तरात विभागतो. चालते. एखादी म्हणत बिंदू ई हा ए बी ला 1 2 3 भाग 2 भाग 3:2 गुणोत्तरात विभागतो तरी चालेल. पॉइंट ई डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 3:2. कसं आहे? आता बघा याचे x1 y1 x2 y2. x1 20 y1 10 x2 0 y2 20 म्हणजे 20. x y आणि m n गुणोत्तर आहे 1:4 आणि m किती आहे 1 आणि हा किती आहे 4. आता x y म्हणजे आता c डिवाइड करतो आपण. म्हणजे c चे x ची किंमत a y ची किंमत b. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने बाय सेक्शन फॉर्म्युला mx2 + nx1 छेद mx2 + nx1 भागिले m + n. चला सूत्र किती बघा. x ची किंमत किती आहे a
y ची किंमत किती आहे b. m म्हणजे 1, x2 0, n म्हणजे 4, 4 आणि x1 20. एक गुणिले 0, 4 गुणिले 20. m किती आहे 1, y2 किती आहे 20, n किती आहे 4 आणि हा किती आहे 10 भागिले 1/4, 1 अधिक 4, 1 अधिक 4. 0 नाही इकडे उरलं 0, 20 चौक 80 भागिले 5, 20 एक 20, 10 चौक 40 भागिले 5, 80 भागिले 5, 60 भागिले 5, 16 येईल बघा, 16 पंचे 80, 12 पंचे 60. कोणाची कोऑर्डिनेट ए आणि बी म्हणजे 16 आणि 12. बिंदू सी चे निर्देशक ओके. आता परत पहा, मग सारखं तुम्ही असं म्हणू शकता पॉईंट डी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 2:3. बिंदू डी हा रेषाखंड ए बी ला 2:3 गुणोत्तर विभागतो. परत असं सोडवलं तुम्हाला डी चे मिळतील. मग ई डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 3:2. ई हा ए बी ला 3:2 गुणोत्तर तुम्हाला ई चे मिळतील. एफ डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 4:1 तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 4 वेळा रेषाखंड विभाजनाचा गुणधर्म सूत्र वापरलं चालेल, सेक्शन फॉर्म्युला वापरला तरी चालेल, तोच दोन्ही एकच. पण कधी कधी मिड पॉईंट फॉर्म्युला सुद्धा वापरता येतो. आता हे माहित झालं, याला थोड्या वेळ झाकून ठेवा. बघा इथं 2 भाग आहेत, इथं 2 भाग आहेत. म्हणजे हा जो आहे हा ई, इकडे 2 भाग, इकडे 2 भाग आहेत. म्हणजे हा सीबी चा मध्यबिंदू आहे. पॉइंट E is midpoint of segment CB. बिंदू E हा रेख CB चा मध्यबिंदू आहे. वाटलं आकृती काढा. इकडं C आहे, इकडं B आहे आणि हा मध्यबिंदू कोण घेतला आपण E. E चे निर्देशक EF म्हणजे कोऑर्डिनेट EF आहेत. सी ची आता काढले 16, 12 आणि हा 0 दिसेल. मध्यबिंदूच्या सूत्राने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला इथं म्हणा तुम्ही x1 y1 x2 y2 आणि xy इथं लिहायचं राहिलं बघा. x1 y1 असं लिहा. चला x1 किती आहे 16 आणि x2 0 आहे. y1 किती आहे 12 आणि y2 किती आहे 20. 16 आणि 0 म्हणजे 16/2 32/2 हे 82/16 8 आणि 16 आलं. मग बिंदू ई चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई आर 8 and 16. बघा मी फक्त पहिल्यांदा सेक्शन फॉर्म्युला म्हणजे रेषाखंड विभाजन सूत्र वापरलं. आता मिड पॉइंटचं वापरलं मध्यबिंदूचं. आता नीट पहा. आता पुढचं मी तुम्हाला सांगणार. आता मला हे माहित झालं 8 आणि 16. तुम्ही जर नीट विचार केला तर हे 2 भाग आहेत. एक भाग आहे, एक लिहिलं आहे बघा मी, 1 आणि 1 म्हणजे डी काय झालाय सी चा
बिंदू डी हा रेषाखंड सी चा म्हणजेच पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी. आकृती काढू आपण. हा सीई आणि हा पॉइंट डी. सी चे निर्देशक किंवा कोऑर्डिनेट 16 12, ई चे 8 16 आणि डी चे CD x1 y1 x2 y2. मध्यबिंदूच्या सूत्राने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x1 y1 x2 y2 xy यात किमती भरायच्या सूत्रात फक्त या. मला असं वाटतं तुम्हाला जमेल. नाही करून देतो, जाऊ द्या. x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2. इथे x1 y1 लिहायचे राहिले बरं का. 16 अधिक 8 छेद 2. x आणि y च्या किमती भरूया. x c आहे हा d 12 अधिक 16 भागिले 2. 16 आणि 8 24 भागिले 2 हे 28 भागिले 2. हे 12 आलं आणि हे 14 आलं. म्हणजे याचे आले म्हणजे तिथं लिहायचं बिंदू सी चे बिंदू डी चे निर्देशक 12 14 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी आर 12 आणि 14. आता इकडे कोण राहिलं. याचे झाले आता एफ राहिला. बघा बरं एफ हा ईबी चा मध्यबिंदू आहे. पॉइंट एफ इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ईबी. बरोबर. मग इथे आकृती काढू आपण. x1 y1 x2 आणि x मध्यबिंदूच्या सूत्राने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. किती भरा फक्त 8 अधिक 0 भागिले 2 आणि 16 अधिक 20 भागिले 2 हे 8 छेद 2 4 समजा. मग बिंदू ई चे बिंदू एफ चे निर्देशक 4 व 18 आहे. इथे x आणि y ची किंमत टाकायची आहे. मग उत्तर काय देणार. बिंदू एफ चे निर्देशक 4 व 18 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एफ आर 4 and 18. या ठिकाणी तिघांचे बी आले. अशा पद्धतीने अतिशय छान आणि सोपं गणित होते. आपण प्रयत्न करायचा. मी सगळं गणित सोडून दिले. 95.2 मी पूर्ण तुम्हाला सोडून दिलेला आहे. आता अशा प्रकारचे काही गणित सर प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत का, म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये आहेत का बघूयात. या ठिकाणी 122 पानावरचं तिसरं गणित तुम्ही सोडू शकता मध्यबिंदूच्या सूत्राने. त्यानंतर चौथं गणित जे आहे A3 8 व B वजा 9 3 या बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात. ठीक आहे, आपण हे आपण काढूयात. पाचवं x अक्षावरील असा बिंदू शोधा. हे पण आपण झालंय पण ठीक आहे. सहावा प्रश्न खालील बिंदूतील अंतर काढा. म्हणजे अंतर काढायला आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला होता. त्याला आपण अंतराचं सूत्र म्हणतो. त्याने सोडवायचं हे. त्यातलं तिसरं गणित जे पान नंबर 122 प्रश्न 6वा त्यातलं तिसरं गणित तुम्हाला r वजा 3a आणि a आणि s a आणि वजा 2a बरोबर आहे का. बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्राने हे x1 y1 हे x2 y2 x1 वजा 3a y1 a x2 a
y2 वजा 2a rs बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग बरोबर आहे का सूत्र? भरा किमती x2a वजा 3a कंस करा वजा 2a वजा a वजा वजा अधिक 3a होईल चिन्ह समान चिन्ह बेरीज करा 2 आणि 1 3a साइन साइन ऍडिशन रिव्हर्स साइन 3 1 म्हणजे 4a चा वर्ग स्क्वेअर इज पॉझिटिव्ह हा होईल 16a स्क्वेअर 4 चा 16 आणि a चा a स्क्वेअर 4 चा 16 4 चा 16 a चा a वर्ग स्क्वेअर इज ऑलवेज 3 चा वर्ग 9 a वर्ग असंच हे होईल 25 याचं वर्गमूळ 5 वर्गमूळ गेला हे झालं a हे त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही उरलेले दोन करू शकता. सहाव्यातलं सातवा प्रकार जो आहे तो आपला झालेला आहे बघा. परिकेंद्राचे निर्देशक काढा. या आकृती बघा तुम्हाला त्रिकोणाचे नाव ABC दिलेत बघा. हा बिंदू घ्यायचा P बरोबर आहे का? तुम्ही म्हणाल AP बरोबर BP बरोबर CP वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस ऑफ सर्कल आणि मग PA काढा PB काढा सॉरी AP काढा BP काढा CP काढा. याचे कोऑर्डिनेट XY नाही सॉरी AB मानले होते आपण. दोन नंतर मी सोडून दिले तुम्हाला अशी. आठवं in the following example can the segment joining the given points form a triangle? If triangle is formed, state the type of triangle considering sides of the triangle. या तिन्ही बाजूंना जोडणारा तिन्ही बाजू जोडल्यावर त्रिकोण तयार होईल का? कोणत्या प्रकारचा होईल असं विचारले. खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून कोणता प्रकार सांगा. बाजूंवरून म्हणजे तुम्हाला तिन्ही अंतर काढायची आहे. लक्ष द्या बाजूवरून पडणारा म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असतील समभुज त्याला इक्विलॅटरल म्हणतात. दोन बाजू सारख्या असतील आयसोसेल्स ट्रायंगल म्हणतात. समद्विभुज आणि तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याला विषमभुज म्हणतात. स्कॅलन मग असं करा. त्यातलं तिसरं गणित मी तुम्हाला पटकन सोडून दाखवतो. तिसऱ्या गणितामध्ये जाऊ दे आपण पुढच्या तासाला पाहूयात. आता थांबूयात आपण. धन्यवाद.